अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं असून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी, बदलीमध्ये प्राधान्य आणि विविध शासकीय सवलतींचा लाभ घेतल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय। खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्यांमध्ये लाभ आणि पती-पत्नी दोघंही दिव्यांग दाखवल्याचं चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झालंय। बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून तब्बल 1800 शिक्षकांनी अर्ज केले। त्यापैकी 948 शिक्षक संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मध्ये पात्र ठरले। संवर्ग 1 मध्ये 808 शिक्षकांचा समावेश होता। ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली। नियमानुसार संवर्ग 1 चा लाभ मिळवण्यासाठी संबंधित शिक्षक किंवा त्यांच्या पती-पत्नींपैकी एकाला शासनानं निर्धारित केलेल्या गंभीर आजारांचा समावेश असल्यानं अनेक शिक्षकांनी कथितपणे खोटी किंवा दिशाभूल करणारी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केली। काही प्रकरणांमध्ये दिव्यांगत्वाची संशयित प्रमाणपत्र जोडण्यात आली, तर काहींनी पती किंवा पत्नी गंभीर आजारानं ग्रस्त असल्याचं दाखवून संवर्ग 1 मध्ये प्राधान्य मिळवल्याचं समोर आलंय। अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 शासन निर्णय 18 जून 2024 नुसार ज्या शिक्षकांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा लाभ घेतला अशा संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधील शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्र चौकशी अंती शासन निर्देशानुसार निकषाची पूर्तता करत नसल्याचे दिसून आल्यामुळे एकूण 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं। दरम्यान या घोटाळ्याची तक्रार करणारे गणेश कुरे यांनी या कारवाईनंतर अनेक गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्यानुसार हा घोटाळा लहान नसून त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात आहे। केवळ 33 शिक्षकांना निलंबित करण्याचा देखावा प्रशासनानं केल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर यामध्ये जिल्हा परिषदेचे मोठे अधिकारी अडकणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हे 33 शिक्षक जे निलंबित झाले याचा जो अथॉराइज आदेश आहे, यामध्ये जे रतनसिंग पवार आहेत, हा जो व्यक्ती आहे हाच याचा सूत्रधार आहे। या श्रेय लाटण्या सर्व प्रकरणाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जे 33 शिक्षक निलंबित झाले, आमची मागणी 33 शिक्षकाची नव्हती, 268 शिक्षक आणि त्यामध्ये त्यांना पाठीशी घालणारी जी संपूर्ण यंत्रणा आहे त्यासाठीच्या ज्या आधीच्या ज्या चौकशा समित्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत। आणि यामध्ये गट शिक्षण अधिकारी, तत्कालीन आताचे गट शिक्षण अधिकारी यांना वाचवण्यासाठी हे त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली। आणि ही चौकशी समिती जी आहे, या चौकशी समितीचा जो पाठपुरावा किंवा जी चौकशी समितीचं कामकाज केलेलं आहे ते माध्यमिकचे जे अरविंद मोहरे आहे यांनी केलेलं आहे, त्यांना सविस्तर माहिती आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्यांमध्ये बोगस कागदपत्र आणि खोटे वैद्यकीय दाखले सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे। 100%, कारण याच्यातनी कसं आहे, मोठे मोठे माशाळातल्या प्रशासकीय बाज सांभाळणारे लोक झोपले होते काय? त्यांनी त्यांची खात्री का केली नाही? कारण याच्यात मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि हे दाबासाठी त्यांनी वेळोवेळी पालकमंत्री साहेबांचं पत्र घेतलेलं आहे, अनेक राजकीय लोकांनी दबाव आणलेले आहे। पण मी याच्यात चूप बसलो नाही, म्हणून आज यांनी 33 शिक्षक आणि पहिले 5, पण ते जे अधिकारी तिथं बसले होते ज्यांच्या इकडे संपूर्ण जबाबदारी होती कागदपत्र तपासाची, खात्री करून घ्यायची, अशा अधिकाऱ्यांचं काय? तत्कालीन सीओचं काय? तर या सगळ्या गोष्टीच्या इकडे विशेष चौकशी करून जो याच्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे।